यावर्षी 300 वर्षानंतर श्रीदेव रामेश्वर मिडबाव निघाले आहेत ते आपल्या श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला. हो बघा देव आलेत श्रीदेव वेताळाजवळ. कुणकेश्वराची जत्रा म्हणजे ऑफकोर्स श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन पण आलं आणि त्याच्याबरोबर मध्ये जत्रेची शॉपिंग पण आली. आले 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 नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि कोकणातील माझ्या गावातून मिडबावमधून तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. आणि आज ना स्पेशल दिवस आहे, कारण आज आमचा मिडबावचा रामेश्वर श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला जाणार आहे आणि तो पण तब्बल 300 वर्षानंतर. तर त्याच्यामुळे आधी आपण चाललो आहे तर आपल्या मिडबावच्या रामेश्वराच्या दर्शनाला आणि त्यानंतर म्हणजे पूर्णच्या पूर्ण सगळा जो गाव आहे तो चालत चालत मग कुणकेश्वरला जाणार आहे. तर त्याची तयारी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे की कशा प्रकारे जाणार आहे तो. म्हणजे इथून पहिल्यांदा उत्कटवाडी, नंतर मग भरवाची वाडी, विठोबाचं मंदिर, नंतर मग वेताळ, नंतर मग गजबादेवी आणि असं करत करत कातवणचा जो आपला खुडसाचा डोंगर आहे तिथून मग प्रॉपर रस्ता गेला आहे आणि त्या रस्त्यावरून मग लाईट्स वगैरे लावल्या आहेत आणि तिकडून मग तो कातवणला जाणार आणि कातवणातून मग तो श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनाला जाणार आणि त्याच वेळी जाऊन मग आपण कुणकेश्वराचं दर्शन पण घेणार आहोत. पण आता आपण चाललो आहोत ते आपल्या मिडबावच्या रामेश्वराला. ड्रोन पण घेतलाय. तर चला निघूया आता. सो बघा आता आपण आलो ते आपल्या श्रीदेव रामेश्वराच्या दर्शनाला मिडबावला आणि बघू शकता मंदिराला नवीन कलर मारलाय आणि इकडे बाबूराव जोगल आहेत. तर त्यांना आपण जरा काही प्रश्न पण विचारणार आहोत नंतर. येस. सो या मंदिरात दर्शनाला जाऊया आधी. तुम्ही बघू शकता आपला श्री रामेश्वराचा जो मंदिर परिसर आहे तो भरपूर मोठा आहे. ओके. सो तिकडे आपलं रवळनाथाचं मंदिर आहे, इथे जैन आकारी मंदिर आहे. तर त्याचं पण बघा मस्तपैकी छान असा सुंदर असं मंदिराचं रिनोव्हेशन केलं आहे. किती सुंदर घुमट बनवलं आहे बघा. आणि इकडे आपलं मंदिराला छानच कलर केल्यावरती तर अजूनच उत्तम दिसतं आहे. सो या आधी आपण जाऊया ते दर्शनाला. चांगलंच ऊन आहे, तयारी जोरात आहे कारण 300 वर्षानंतर मिडबावचा श्रीदेव रामेश्वर निघाला आहे तो श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला. तर तयारी आहे बघा, दीपस्तंभ. आणि आता आतमध्ये जाऊया. बघू शकता सगळी गावातली मंडळी जमली आहे आणि इथे पण बरीच गर्दी आहे. तर बघा मस्त सजवलं आहे. हॅलो नमस्कार. आतमध्ये मंदिर आपलं आणि आई पप्पाने येऊ दे. आता आई पप्पांची वाट बघूया आणि त्यानंतर दर्शन घेऊया. सो आई पण पाया पडलेली आहे आणि आतमध्ये आहे श्रीदेव रामेश्वराची मूर्ती बघू शकता. तो आपलं श्रीदेव रामेश्वराचं मंदिर मिडबाव. आणि आता ड्रोन घेऊन आलो आहे तर जरा ड्रोन उडवूया आणि तर तुम्हाला वरतून दाखवतो मंदिर कसं दिसतं ते. सो कसं वाटतंय बघा श्रीदेव रामेश्वराचं मिडबावचं मंदिर वरतून ड्रोनमधून काय भारीच वाटतं ना. म्हणजे बघा ना त्याच्यावरती एवढं सुंदर मंदिर बांधलेलं आहे आपल्या मिडबावच्या गावकऱ्यांनी आणि याच्यावरती केलेलं नक्षीकाम बघा आणि आत्ताच नुकताच नवीन कलर दिलेला आहे. त्याच्यामुळे तर श्री देव रामेश्वराचं मंदिर तर एकदम भारीच वाटतं आहे. आणि जर तुम्ही आपला मुंबई गोवा कोस्टल हायवेने जात असाल तर तुम्हाला ऑन द वे रस्त्याच्या बाजूलाच हे सुंदर असं मंदिर आहे. तर तुम्ही या मंदिराला नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि त्याचबरोबर यावर्षी 300 वर्षानंतर श्रीदेव रामेश्वर मिडबाव निघाले आहेत ते आपल्या श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला. तर त्याचा सोहळा तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आज संध्याकाळी श्रीदेव रामेश्वर इथून निघतील मिडबाव बाजारातून आणि त्यानंतर मग ते उसकटवाडी गणेश मंदिराजवळ जातील आणि त्यानंतर मग ते जातील ते हरबाच्या वाडीमध्ये श्री विठ्ठल मंदिरामध्ये. मग ते वेताळाजवळ येतील आणि मग तिथून गजबादेवी आणि मग खुडसातल्या रस्त्याने ते कातवण मार्गे श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला जातील. पण मंदिर बघा किती छान वाटतं ना. ओके. सो एकदम प्रसन्न वाटलं ना. सो जर तुम्ही कोकणामध्ये येणार असाल आणि मिडबावला सो आपल्या या श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घ्यायला नक्की या. आणि बघा मस्तपैकी तयारी चालू आहे आता श्रीदेव रामेश्वराची. सो भेटूया आपण लवकरच. तो बघू शकता आपण आलो होता आई गजबादेवीच्या दर्शनाला. चांगलाच दिवस आहे. संध्याकाळी पण यायचंच आहे त्यावेळी मे बी आई पप्पाने यायला जमणार नाही एवढं लांब चालत. तर त्याच्यामुळे आता त्यांना दर्शन घेण्यासाठी घेऊन आलो आहे. आणि तिकडे बघा मस्तपैकी मासेमारी पण चालू आहे. वेगळंच वातावरण आहे बघा ना. किती ट्रान्सपरंट समुद्रकिनारा आहे बघा. लिटरली तळ दिसतोय तुम्हाला. भारीच एकदम. काय म्हणता. इथूनच देवाचं आगमन होणार आहे श्रीदेव रामेश्वराचं. त्याच्यामुळे खाली पण बघा मस्तपैकी रांगोळी काढली आहे आणि इथूनच म्हणजे हा जो जुना रस्ता आहे तिथूनच मग आपण गजबादेवीच्या दर्शनाला येणार आहोत. आला आपण आई गजबादेवीच्या दर्शनाला. पप्पा दर्शन घेत आहेत आणि इकडे मेधाश्री आहे. मेधाश्री हॅलो हाय 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 हाय. याची मजा चालली आहे. ये नमस्कार कर नमस्कार कर लवकर ये लवकर. अरे वा गुड जॉब. वा 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 छान छान छान. अरे वा. हे बघा मेधाश्री एकदम गुडगल आहे. सो आता वाजल्या संध्याकाळचे 5 आणि आता मला कळलं आहे की आपले जे श्रीदेव रामेश्वर आहेत
तर ते आता बाजारातून निघालेले तर ते आता हरबाच्या वाडीपर्यंत आलेले आहेत. ओके, तर आता ते लवकरच वेताळाला पोहोचतील. तर त्याच्या आधी आपण पोहोचूया श्री रामेश्वराचं स्वागत करायला. चला, पप्पा पण येतात वेताळापर्यंत, आई पण येते ओटी भरायला. ओके, तर सगळं घेतलेलं आहे आम्ही ओटीचं सामान वगैरे. तर चला आता निघूया. आता फक्त एकच आहे, डॉलरला कळता कामा नाही की आम्ही पुढे गेलो नाही तर डॉलर आमच्या मागे येईल. त्याला जरा फसवून जावं लागणार आहे पुढे. चला निघूया. सो बघा, श्री देव रामेश्वर इकडून येणार आहेत, इकडून पप्पा पण येतात याच रस्त्याने चालत. तर आता आपण आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी पताका लावून देवाच्या स्वागतासाठी रस्ता बनवलेला आहे. मस्तपैकी साफसफाई केलेली आहे त्या रस्त्याची. गाड्या वगैरे लागल्या आहेत, माणसं वगैरे सगळी जमलेली आहेत तिकडे. सगळ्या गावातल्या स्त्रिया पण आल्या आहेत ओटी भरण्यासाठी श्रीदेव वेताळाजवळ. आणि छान असं सूर्यास्त पण होतं बघा. आणि दूरवर तुम्हाला मस्तपैकी छान संगीताचे सूर ऐकायला येत असतील. गजबादेवीजवळ लावला आहे ते. सो आधी देव इथे येतील आणि मग इथून मग पुढे गजबादेवीला. सो बघा बरीच गर्दी झालेली आहे. सो बघा सगळे जमले आहेत मस्तपैकी आणि स्त्रिया पण जमल्या आहेत. सो बघा काल आपण इथे आलेलो तर त्यावेळी इथे काल काहीच नव्हतं. तर आता बघा किती मस्तपैकी छान अरेंजमेंट झालेली आहे. हे जे पिलर्स होते ते उभे राहत होते, मग त्याला आता सुरूची झाडं लावलेली आहेत बघा. आणि वरती बघा ताडपत्री आणि पताका लावल्यात. आणि इथे बघा खाली छानपैकी असं मांडणी केली आहे आणि छान रांगोळी काढलेली आहे. पाण्याची वगैरे पण व्यवस्था केली आहे. आता सगळेजण बसलेले आहेत, माणसं आलेली आहेत, प्रसाद ETC. स्वतः देव येण्याची वेळ झालेली आहे. बघा इकडे छान अशी रांगोळी घातली आहे. आणि बघा मी पण एक टोपी घेतलेली आहे श्रीदेव रामेश्वराची मिठभाव. तर आता टोपी घालून सुरुवात करूया आपल्या पुढच्या यात्रेची. पण त्याच्या आधी देवांच्या आगमनाची वाट बघूया. आणि हे बघा प्रसाद म्हणून कलिंगड आले. कलिंगडच कलिंगड हो घेतोय. कलिंगड आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे अजून पण काहीतरी आहे. सगळे कलिंगड आणि फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे कलिंगड काय बोलतोय तो बघू शकता तुम्ही. आपला श्रीदेव रामेश्वर मिठभाव यांचं आगमन झालेलं आहे बघा. श्रीदेव आणि गर्दी सगळे मिठभाव बांधव. सो बघा मस्तपैकी आपण ड्रोन बघतो आणि ड्रोनवरून तुम्ही बघू शकता देव आता तिथे आलेले आहेत. बघा आकाशात मस्तपैकी फटाके फुटतात आणि सगळी गावातली माणसं चालत चालत येत आहेत. आता नंतर बाकीची पण तिकडे वाट बघतात. सो बघू शकता. सो बघा देव आले आहेत श्रीदेव वेताळाजवळ. आपण चपला काढूया. आणि सध्या ओटी भरण्याचं काम चालू आहे. गर्दीच गर्दी. इथून आपण जर जाणार आहोत ते गजबादेवीला. इकडे आई भरते ओटी. झाली ओटी भरून. तो आज बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे तर त्यामुळे सगळ्या स्त्रिया जरा घाईघाई करतात. गर्दीच गर्दी. सो बघा अशा मंगलसमयी आता देव रामेश्वर मिठभाव श्रीदेव वेताळाला भेटून पुढे निघाले आहेत ते आई गजबादेवीच्या दर्शनाला. मस्त फटाके फुटतात. रात्रीची वेळ आणि देव समुद्रावरूनच येतात. समुद्र किनाऱ्याच्या बाजूबाजूने आपण आई गजबादेवीकडे. तो बघा रात्रीच्या अंधारात पण देव वाट दाखवत आहेत कुठून यायचं आहे. 300 वर्षापूर्वी जुनी वाट आहे आणि या वाटेने आता मिठभावचे श्रीदेव रामेश्वर इकडे गजबादेवीच्या भेटीला येतात. फटाके वेगवेगळे फटाके ते येत आहेत वरती. धावत 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 येत आहेत.
आले आले आले. सो बघा देव आलेले आहेत. बघू शकता सगळे भाविकगण जमलेले आहेत आणि आता देव गजबाजाच्या तिथे स्थानापन्न झाले. हे देव आहे, हे दिशा दर्शवतात. देवांचं बोलणं चाललं. देवीच्या वर्षाला चिंता करू यापर्यंत बंद होता देवस्थान. पडायला भेट मिळणार नाही. ज्या दृष्टीवर ज्या व्यक्तीसून भेट मार्ग चुकीचं वाटते बरोबर असं मात्र सांग. मग त्याची मर्यादा कशी केली? मान्यता तुझी रीत मानतात. ज्या वर्षाची नसेल ज्या वर्षाची रीत मागलं ती रीत 300 वर्षात कोणाला माहिती नाही. भेट घेतोय तू आतमध्ये जाशील जबाबदारी घेणार नाही. जबाबदारी मर्यादा तो मालक कोण माका माहिती माहिती. बघा आता गजबा देवीवरून देव निघाले आहेत घाटीने. सो आता याच्या पुढचा प्रवास आहे तो कुडसातून आहे. वाजल्यात रात्रीचे 8. सेवाना आता मुकेश्वरला पोचायला किती वेळ लागेल माहिती नाही, कारण आचऱ्याचा श्रीदेव रामेश्वर आहे तो पण आता उभे आहे. त्याच्या मागून मागून आपला देव जाणार आहे. बघा देव निघाले कुणकेश्वरला जायला. कोठल्या पण चालला आहे. मी आता इथेच थांबतो आहे कारण मला उद्या आई पप्पांना सकाळी घेऊन जायचं आहे. बघा केवढा मोठा जनसमुदाय सगळ्या निघालेला आहे. 300 वर्षानंतर मिडबावचा श्री रामेश्वर निघालेला आहे.
श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला. सो आपण जाऊ कुणकेश्वराच्या दर्शनाला. आणि शुभ सकाळ. आत्ता आई पप्पाने घेऊन चालले होते त्रिदेव कुणकेश्वराच्या दर्शनाला, कारण काल तो खूप तुफान गर्दी झालेली, त्यामुळे आई पप्पाने घेऊन जाणं तर शक्य नव्हतं. आता पण बघूया त्यांना कितपत त्याला चालायला जमतं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे श्रीदेव कुणकेश्वराच्या पायऱ्या पण आहेत आणि थोडं स्टीप आहेत, तर पप्पांना चढायला जमेल की नाही मला माहिती नाही, पण ॲटलिस्ट मंदिराजवळ जाऊया आणि दर्शन घेऊया असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला निघूया आता, बघूया आपल्याला पार्किंग मिळते का आणि कुणकेश्वरला सध्या तरी कशी गर्दीची परिस्थिती आहे ती. आणि आता छानच ऊन पडलं आहे कोकणामध्ये बघा, चांगलंच कडक ऊन, आणि त्याच्याशिवाय आपली झाडं पण. आणि महत्त्वाचं म्हणजे जस्ट प्रेरणाशी बोलत होतो, प्रेरणा म्हणाले अरे मुंबईमध्ये सध्या एवढी धूळ झाली आहे तर एअर क्वालिटी इंडेक्स खूपच डाऊन झालेला आहे. पण यस, सिंधुदुर्गात तर तो मस्त आहे. ओके, 50च्या आसपास आहे, सो विच इज रिअली गुड. ओके, तर त्याच्यामुळे इथे आल्यावरती सर्दी खोकला वगैरे सगळं कमी व्हायला लागतं, हो बेटर वाटायला लागतं. तर चला आता निघूया आपण श्रीदेव कुणकेश्वरला जायला. आणि आपण आलेलो आहोत आई पप्पांना घेऊन इकडे श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनाला. सो आई आहे, पप्पा उतरतात अजून. आता बघूया, पुढे चालत जाऊया आणि लेट सी. मला असं कळलं आहे की सिनियर सिटीजनला पटकन आतपर्यंत सोडतात, मग त्यांना आत सोडलं तरी ठीक आहे. सो बघूया कसं काय दर्शन होतं ते आज. आता तरी तशी गर्दी थोडी आता आटोक्यात दिसते. पार्किंग तर आम्हाला इथे मिळालेली आहे, 100 रुपये पार्किंग होते. हो बघू शकता तुम्ही, सगळी दुकानं शॉपिंग, फिक्स रेट, ट्रॅक पॅन्ट 100 रुपये. आणि अनाऊन्समेंट चालू आहे, उसाचा रस बघा, इकडे सगळे आपले पोयती वगैरे आहेत. सो मोस्ट सेलेबल आयटम डाळे, त्यानंतर हे भिडं, चाकू, सुऱ्या, कोयतं, पाराय, रांगोळीचं साहित्य. आणि बघा आपण मंदिराजवळ पोहोचलो आणि देव आले. तो रात्रभर वेगवेगळे देव येत होते आणि आता पण आले. सकाळी आलो तरी भरपूर गर्दी आहे आणि देव आता पण येतात. सो यावर्षी अनिकेत किती देव आले टोटल? 10 देव आले ना, आणि आता सकाळी पण येतात. आणि दिरबादी येऊन गेली की आता येणार आहे? सकाळी तीर्थस्नान झाल्यानंतर देवाची भेट घेऊन मान सन्मान घेऊन निघून जातो. हो बघू शकता. सो बघा इथे भजन चालू आहे. आणि गर्दी बघा, गर्दी सकाळची गर्दी. आणि समोर तुम्ही बघू शकता श्रीदेव कुणकेश्वर. सुंदर दर्शन केलं बघा, सुंदर सजावट, सुंदर दर्शन. सो श्रीदेव कुणकेश्वर आता छान दर्शन झालेलं आहे. गर्दी आज पण भरपूर आहे. काल मोठ्या प्रमाणात देव आले, त्याच्यामुळे कसं होतं बऱ्याच लोकांनी आज दर्शन घ्यायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे आज पण बरीच गर्दी आहे. आता आम्ही आलो होतो इकडे देवीच्या दर्शनाला. बघा किती मस्त सुंदर असं देवीला सजवलं आहे, मस्त दर्शन झालं आहे. सो बघा आता मस्तपैकी मिसळपाव आणि भजीचा नाश्ता केलेला आहे आणि आता आपण निघूया ते आपल्या फ्रूटच्या प्रवासासाठी म्हणजे घरी. आणि आईची शॉपिंग, काय काय छोटे छोटे आयटम आई घेते खायला घरी. आता कुणकेश्वराची जत्रा म्हणजे ऑफकोर्स श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन पण आलं आणि त्याच्याबरोबर मध्ये जत्रेची शॉपिंग पण आली. छोटी मोठी शॉपिंग चालली आहे. परत एकदा कांदा भाजी पार्सल घेतलेली आहे मस्तपैकी. इथे कलिंगड घेतलेली आहेत ते बघा आई पप्पाने, अजून काय काय घेतात. आणि आता आपण निघूया पुढे. सो मस्तपैकी आपल्या श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन झालेलं आहे मला पण आणि आई पप्पांना पण, त्यामुळे छान वाटलं. ॲक्च्युली कसाला काल बरेचसे देव येणार होते, इन्क्लुडिंग आमचा म्हणजे मिडबावचा श्री रामेश्वर पण जवळजवळ 300 वर्षानंतर श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला गेला. सो तो सोहळा पण तुम्ही बघितलात, भरपूर मजा आली असेल. आम्हाला पण भरपूर मजा आली, तुम्हाला पण आलीच असेल व्हिडिओ बघता बघता. आणि त्याच्यामुळे काल प्रचंड गर्दी झालेली. आणि आज पण म्हणजे बरेचसे लोक काल गेले नाहीत, कारण म्हणजे मंदिरामध्ये दर्शनासाठी जत्रेमध्ये फिरून आले असं मला फीडबॅक मिळाला. आणि आज सगळे दर्शनाला गेलेत, कारण काल खूपच गर्दी होती. आणि सॅल्यूट टू ॲक्च्युली आपली कुणकेश्वराची जी समिती आहे, म्हणजे त्यांचे अध्यक्ष आहेत तेली सर म्हणा किंवा त्यांची जी सगळी टीम आहे, त्यांना पण मी
आता भेटलो तर त्यांना ॲक्च्युली सॅल्यूट आहे की बाबा त्यांनी ज्या प्रकारे सगळा क्राऊड मॅनेज केला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कुंभमेळ्यामध्ये पण प्रचंड गर्दी आली आणि तिथे चेंगराचेंगरी वगैरे जायली. तर मला तर मनात कुठे ना कुठेतरी अशी वाटत होते की बाबा तसा काहीसा प्रकार इथे नको होऊ दे, कारण एवढी गर्दी होणार होती. एवढे सगळे वेगवेगळ्या गावातले देव आणि प्रत्येक देवाबरोबर हजारोंच्या संख्येने माणसं येतात. मग तिथे लाखोंची गर्दी होती आणि सलूट टू सगळी समिती म्हणा, तुम्ही त्यांची माणसं म्हणा किंवा पोलीस दल म्हणा किंवा प्रशासन म्हणा, त्यांनी हा सगळा जो सोहळा होता आपल्या महाशिवरात्रीचा तो खूप छान पद्धतीने मॅनेज केला आहे आणि सगळे एकदम आनंदी आहेत आणि सगळ्यांनी एकदम खूप छान मजा केली, एन्जॉय केलं आणि आपल्या श्रीदेव कुणकेश्वराचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि लोक घेतात पण आहे अजून पण. आज मस्तपैकी आंघोळ वगैरे पण करतायत. तर फार छान. आय होप सो तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.